मीठे बच्चे, तुम्हें बाप समान खुदाई खिदमतगार बनना है। संगम पर बाप आते हैं तुम बच्चों की खिदमत यानी सेवा करने। प्रश्न, यह पुरुषोत्तम संगम युग ही सबसे सुहावना और कल्याणकारी है, कैसे? उत्तर, इसी समय तुम बच्चे स्त्री और पुरुष दोनों ही उत्तम बनते हो। यह संगम युग है ही कलयुग अंत और सतयुग आदि के बीच का समय। इस समय ही बाप तुम बच्चों के लिए ईश्वरीय यूनिवर्सिटी खोलते हैं जहां तुम मनुष्य से देवता बनते हो। ऐसी यूनिवर्सिटी सारे कल्प में कभी नहीं होती। इसी समय सबकी सद्गति होती है। पुरुषोत्तम संगम युग। पुरुषोत्तम संगम युगामध्ये आपण आता आलेलो आहे। सगळ्यात कल्याणकारी आणि सगळ्यात सुखदायी अशा युगामध्ये आपण आता प्रवेश केलेला आहे। दुनियावाल्याने याची कल्पना पण नाहीये, लेकिन हम सुहावने और कल्याणकारी संगम युग में आ गए हैं। तर आपल्याला आता बिलकुल पक्क पाहिजे की आपल्याला उत्तम पुरुष बनायचं इथं। आपलं कल्याण खऱ्या अर्थाने कल्याण करून घ्यायचंय 5000 वर्षासाठी, खास 21 जन्मासाठी, 2500 वर्षासाठी खास कल्याण आणि 5000 वर्षाची संपूर्ण चांगली रेकॉर्डिंग आपल्याला करायची। तर हे करत असताना आपल्याला स्थिर राहावं लागेल। जितकं आपण स्थिर राहू, कोणताही प्रॉब्लेम आला, परिस्थिती आली, दुःख आलं, त्यावेळेला आपण जितकं स्थिर राहू तितकी आपली रेकॉर्डिंग चांगली होईल। जर आपण हलचलमध्ये आलो तर रेकॉर्डिंग बिघडून जाईल, खराब रेकॉर्डिंग होऊन जाईल। तर यासाठी बिल्कुल आपल्याला क्लियर पाहिजे प्रत्येक वेळेला हर बात में कल्याण है। अभी हम कल्याणकारी संगम युग में आ गए हैं, हर बात में कल्याण है। हे बिल्कुल असं काही समोर लगेच काही प्रॉब्लेम आला ताबडतोब आपल्या बुद्धीमध्ये आलं पाहिजे, हर बात में कल्याण है। आज दिखाई नहीं दे रहा है, हर बात में कल्याण। वो कल्याण हमें कभी 2 दिन के बाद समझ में आता है, कभी 1 महीने के बाद समझ में आता है, कभी 1 साल के बाद समझ में आता है कि इस बात में कल्याण था। तो संगम युग की हर बात में कल्याण है और बच्चा जो बाबा का बनता है उसके लिए हर बात भाग्य बनाने वाली है। तर भाग्य बनवायचा प्रत्येक गोष्टीमधून जर चान्स घ्यायचा तर आपल्याला स्थिर राहावं लागेल आणि स्थिर राहण्यासाठी आपल्याला बिल्कुल क्लियर पाहिजे ड्रामा फिक्स आहे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये कल्याण आहे आणि कल्याणकारी बाबा आपल्या सोबत आहे। तो हमारा पुरुषार्थ बढ़ता जाएगा। जसं 5 गोष्टी आपण काल बघितल्या कहाणीमध्ये, ब्रह्मा बाबा आणि मम्माचा कसा पुरुषार्थ आहे। तर त्या 5 गोष्टी आपल्या जीवनामध्ये येण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला हे आणावं लागेल की हा कल्याणकारी युग, त्या युगामध्ये आपण प्रवेश केलेला आहे, आपण बाबांचे बनलेलो आहे आणि आता आपलं सगळं चांगलं होणार आहे। जी रेकॉर्डिंग आजचं ठीक आहे, आजचे हिशोब बाकी आपले अजून मागचे, पण आपले जे पुढचे 5000 वर्ष आहे ते चांगले होणार आहे। हे बिल्कुल बुद्धीमध्ये भविष्य चित्र बिल्कुल स्पष्ट ठेवायचं आहे। हे थोडे काही वर्ष थोडे हिशोब बाकी राहिलेले आपले, तर ते हिशोब आपल्याला मिटवून टाकायचे आणि पुढची रेकॉर्डिंग खूप सुंदर होईल हे बघायचंय। तर त्यासाठी पुरुषार्थ चांगलं करावं लागेल। पुरुषार्थामध्ये त्या 5 गोष्टी लक्षात घ्यायच्या आणि त्या 5 गोष्टी राहण्यासाठी आपण कल्याणकारी संगम युगामध्ये हे बिल्कुल पक्क रिपीट करून पक्क करावं लागेल आपल्याला। कारण ज्ञान हे फक्त ऐकण्यासाठी नाही, ज्यावेळेला प्रॉब्लेम येतो, परिस्थिती येते, त्यावेळेला आपल्याला स्थिर राहता आलं पाहिजे आणि त्यावेळेला या मनात या गोष्टी रिपीट करायच्या। तर मग तो जो व्यर्थचा आणि दुःखाचा प्रभाव आलेला असतो तो राहणार नाही। ओम शांति। रूहानी बाप रूहानी बच्चों को बैठ समझाते हैं। यहां बैठे बैठे एक तो तुम बाप को याद करते हो क्योंकि वह पतित पावन है, उनको याद करने से ही पावन सतोप्रधान बनने की तुम्हारी एम है। तो यहां बैठे बैठे हम एक बाबा को याद करते हैं। जब हम मुरली सुनते हैं तब भी बाबा की याद है। मुरली आणि योग, ज्ञान आणि योग दोन्ही सोबत।
और उनकी याद करने से ही पावन सतो प्रधान बनने का हमारा उद्देश्य है। ऐसे नाही सतो तक एम है, सतो बनायचे इतकाच उद्देश नाहीये, म्हणजे कुठंतरी सतयुगामध्ये यायचंय हा उद्देश नाहीये। सतो प्रधान बनना है म्हणजे बिल्कुल सतयुगामध्ये पण वरच्या लेवलला यायचंय। इसलिए बाप को भी जरूर याद करना है, फिर स्वीट होम को भी याद करना है, क्योंकि वहां जाना है, फिर माल मिल्कियत भी चाहिए। इसलिए अपने स्वर्ग धाम को भी याद करना है, क्योंकि यह प्राप्ति होती है। 3 गोष्टी, एक तो बाबा को याद करना है, उससे हम पावन बनेंगे। स्वीट होम को याद करना है, क्योंकि वहां जाना है, पवित्र धाम में जाना है, शांति धाम में जाना है। तो याद रखना हम वहां से आए, हम यहाँ के नहीं हैं, हम यहाँ पर मेहमान हैं, हम यहाँ पर इस सृष्टि नाटक में कलाकार हैं। हम वहां के आए हैं, वहां वापिस जाना है। बाबा को याद करना है। और तीसरी बात, जीवन है, माल मिल्कियत चाहिए, माल चाहिए अपने पास, तो बाबा बोलता है स्वर्ग को याद करना है, और स्वर्ग में हम माला माल है, तो स्वर्ग के जीवन को याद करना है। तिथं कशाची कमी नाही, पैसे असो किंवा संबंध असो, सगळं काही चांगलं आहे तिथं। तो उस स्वर्ग के अपने जीवन को याद करना है, स्वर्ग को याद करना है, परमधाम को याद करना है, स्वर्ग को याद करना है, बाबा को याद करना है। बाकी कोई बात हमारी बुद्धि में अब नहीं रहनी चाहिए। बच्चे जानते हैं हम बाप के बच्चे बने हैं, बरोबर बाप से शिक्षा लेकर हम स्वर्ग में जाएंगे, नंबरवार पुरुषार्थ अनुसार। कैसे जाएंगे स्वर्ग में? नंबरवार पुरुषार्थ अनुसार। तो पुरुषार्थ हमारा ऐसा होना चाहिए कि हम नंबर 1 में चले जाए, जैसे मम्मा बाबा ने पुरुषार्थ किया। ऐसे तुम कभी नहीं कहेंगे कि भक्ति से सद्गति, ज्ञान से सद्गति होती है, और सद्गति है ही सतयुग में। भक्ति करके कोई सतयुग में जा नहीं सकता है, भक्ति करके वो द्वापर में आएंगे, लेकिन सतयुगी स्वर्ग में वो नहीं आ सकते। तो भक्ति से सद्गति नहीं होती है, ज्ञान से जो ज्ञान में आते हैं, जो संगम युग में आ जाते हैं, उनकी सद्गति हो जाती है, वो सतयुग में पहुंच जाते हैं। तुम बच्चों को मालूम है हम खुदाई खिदमतगार सच्चे सच्चे ठहरे, एक को थोड़ी पढ़ेंगे, एक पढ़ते हैं, फिर इन 12 तुम पढ़कर औरों को पढ़ाते हो, इसलिए यहां यह बड़ी यूनिवर्सिटी खोलनी पड़ती है। फक्त एका अर्जुनाला श्रीकृष्णाने गीता सांगितली, बाबा म्हणतात ऐसे थोड़ी होता है, सब मेरे बच्चे हैं, सब खुदाई खिदमतगार है, सब सबका कल्याण करने वाले बच्चे हैं, तो ये सब तक ये ज्ञान पहुंचना चाहिए, इसलिए यूनिवर्सिटी खोली जाती है। बाबांनी विश्वविद्यालय कशासाठी उघडलेले? सगळ्यांपर्यंत हे ज्ञान पोहोचावं म्हणून। तो एक को पढ़ाते हैं, मतलब ब्रह्मा बाबा के माध्यम से हम सबको बाबा पढ़ाते हैं। अभी तुम बच्चे जानते हो गीता का भगवान शिव आकर यह यूनिवर्सिटी खोलते हैं, नई दुनिया का मालिक देवी देवता बनाते हैं। इस समय आत्मा जो तमो प्रधान बन गई है, फिर उसको ही सतो प्रधान बनना है। इस समय सब तमो प्रधान है ना, भले कई कुमार भी पवित्र रहते हैं, कुमारियां भी पवित्र रहती है, सन्यासी भी पवित्र रहते हैं, परंतु आजकल वह पवित्रता नाही है। ती जी पहिली पवित्रता होती ती राहिली नाही, आता भेसळ झालेली आहे त्याच्यामध्ये। कोणी म्हणतं पवित्र राहत आहे, पण त्याच्यामध्ये ही भेसळ आहे। संन्यासी पण पहिले पवित्र राहायचे, आता ते मनामध्ये अपवित्रता है। पहले पहले जब आत्माएं आती है वह पवित्र रहती है, जे फ्रेश येतात परमधाम मधून ते पवित्र राहतात। आता कोणी एका जन्मासाठी आलेले आहे, तर तो अर्धा जन्म पवित्र स्थितीमध्ये राहील, म्हणजे समजा त्याचं आयुष्य 100 वर्ष या पृथ्वीवरती, 5000 वर्षापैकी 100 वर्षासाठी कोणी खाली आलेले, 50 वर्ष एकदम प्युअर स्थितीमध्ये तो राहील, कुठल्याही विकाराचा प्रभाव नाही, आणि शक्तिशाली दिसेल तो। आजही आपण बघतो कोणाकोणामध्ये खूप ताकद दिसते, त्याचं कारण ते फ्रेश आलेले परमधाममधून, चार्जिंग संपलेली नाहीये, चार्ज होऊन आले 4900 वर्ष। तो पहले पहले जो आत्माएं आती वो पवित्र रहती, फिर अपवित्र बन जाती है, क्योंकि तुम जानते हो सतो प्रधान, सतो रजो तमो से सबको पास होना होता है। पहिले सतो प्रधान, मग सतो रजो तमो। आपण 5000 वर्षामध्ये हे करतो, हे या स्थितीमध्ये पोहोचतो खालच्या लेवलला, वरच्यापासून, आणि ज्यांचं 100 वर्षाचं आयुष्य या दुनियेमध्ये, ते 100 वर्षामध्ये या सगळ्या स्थितीमधून जातात। सुरुवातीला एकदम प्युअर स्थिती, नंतर एकदम डाऊन,
अंत में सब तमोप्रधान बन जाते हैं। अभी बाप सम्मुख बैठ समझाते हैं, यह झाड़ तमोप्रधान जड़जड़ीभूत अवस्था को पाया हुआ है, पुराना हो गया है, तो जरूर इनका विनाश होना चाहिए। यह है वैरायटी धर्मों का झाड़, इसलिए कहते हैं विराट लीला। कितना बड़ा बेहद का झाड़ है, वह तो जड़ झाड़ होते हैं, जो बीज डालो वह झाड़ निकलता है। यह फिर है व्हरायटी धर्मों का व्हरायटी चित्र। ते जे झाडं असतात, एका झाडाची, ज्या झाडाची बी टाकू तेच झाड उगवणार। हे झाड कसं आहे, हे सृष्टी वृक्ष कसं आहे, हा व्हरायटी आहे, सगळ्या प्रकारची विविधता आहे, किती धर्म आणि किती पंथ आणि किती जाती आहे, तर ही व्हरायटी आहे, ही व्हरायटी निर्माण झालेली, विविधता निर्माण झालेली आहे। जसं बाबा म्हणतात त्या झाडामध्ये आणि या झाडामध्ये हा फरक आहे, ते झाड ते आंब्याचं असेल तर आंबेच येतील त्याला, आणि याला सगळ्या प्रकारचे धर्म, जे सगळ्या देवी देवता धर्म होता आणि त्याच्या शाखा कसं रूपांतरण झालेलं आहे। सब धर्म कैसे नंबरवार आते हैं यह भी तुम जानते हो। सब धर्म नंबरवार आते हैं। कोणी म्हणतं आमचा धर्म जुना आहे, आमचा धर्म अनादि आहे। बाबा म्हणतात सब धर्म नंबरवार आते, पहले देवी देवता धर्म, 2500 वर्ष देवी देवता धर्म, और फिर उसके बाद फिर इस्लाम, क्रिश्चियन, बौद्धी, जैन, ऐसे धर्म आते नंबरवार। वो 2500 वर्ष में ये सारे हैं, और 2500 वर्ष देवी देवता धर्म हर कल्प में। आणि ते म्हणतात की आमचा धर्म तर अनादि आहे, पहिल्यापासून चालत आलेला आहे, पहिल्यापासून काहीच चालत आलेलं नाही। 2500 वर्ष या दुनियेमध्ये कोणताच धर्म नाही राहत प्रत्येक कल्पामध्ये। नंतर 2500 वर्षानंतर हे बाकीचे धर्म या शाखा फुटलेल्या आहेत। यह है कुदरती ड्रामा। कुदरत यह है जो इतनी छोटी सी आत्मा अथवा परमात्मा में कितना पार्ट भरा हुआ है। परमात्मा को मिलाकर परमात्मा कहा जाता है। तुम उनको बाबा कहते हो क्योंकि सभी आत्माओं का वह सुप्रीम बाप है ना। क्यों बाबा कहते हैं हम उसको? वो सभी आत्माओं का सुप्रीम बाप है, सबसे बड़ा है, सबका बाप है, और हमारा भी बाप है, इसलिए हम उसको बाबा कहते। इतकं जवळचं आपलं त्याच्याशी नातं आहे। फक्त तो शब्द नाहीये, परम आत्मा, आत्म्यामध्ये सर्वोच्च, म्हणून परमात्मा म्हटलं जातं, पण तो आपला बाबा आहे। तुम जानते हो पवित्र थे, पवित्र गृहस्थ धर्म था, अभी इनको धर्म नहीं कहेंगे, अधर्मी बन पडे। पहिले घरामध्ये राहत होते पण पवित्र स्थिती होती। सतयुग त्रेतायुगामध्ये संसार केलेला आहे आपण, पण पवित्र संसार केलेला आहे, कोणते विकारांचं नामोनिशान नव्हतं। आता बाबा म्हणता है कि अधर्मी है, विकारी संसार में तुम आकर पड़े थे द्वापर के बाद से। इस खेल को तुम बच्चे समझ गए हो। यह बेहद का ड्रामा है जो हर 5000 वर्ष के बाद रिपीट होता रहता है। ये खेल है, नाटक है, ड्रामा है, और ये रिपीट होता रहता है। 2500 वर्ष पवित्र संसार, 2500 वर्ष अपवित्र स्थितीमध्ये आपण येतो, कारण आपली चार्जिंग संपते, ज्ञान नाही राहत, बाबा नाही राहत, म्हणून आपण अपवित्र बनत जातो। मग पुन्हा बाबा येतो आपल्याला पवित्र संसारामध्ये घेऊन जाण्यासाठी। तुम आधा कल्प पतित बने, अब बाप कहते हैं गृहस्थ व्यवहार में रहते कमल फूल समान पवित्र बनो। अर्धा कल्प बाबा म्हणते आता पतित बनत आले, अर्धा कल्प 2500 वर्षापासून। आता घर गृहस्थ मध्ये राहत असताना, संसार करत असताना कमळाच्या फुलासारखं पवित्र राहायचंय, संसारिक आकर्षणापासून दूर राहायचंय। कुमार और कुमारिया तो है ही पवित्र, उन्हों को फिर समझाया जाता है ऐसे गृहस्थ में फिर जाना नहीं है, जो फिर पवित्र होने का पुरुषार्थ करना पड़े। जिनको भगवान मिल गया पहले ही, उनको ये समझ दी जाती है कि अभी अपवित्र बनना नहीं है, उस संसार में जाना नहीं है, क्योंकि बाद में फिर और पवित्र होने का, पुनः 0 पासून स्टार्ट होईल, फिर पवित्र होने का पुरुषार्थ करना पड़ेगा। भगवान उवाच है कि पावन बनो, तो बेहद के बाप का मानना पड़े ना। तुम गृहस्थ व्यवहार में रहते कमल फूल समान रह सकते हो, फिर बच्चों को पतित बनने की आदत क्यों डालते हो? मग माता पितांना समझौता है बाबा कि आपको ही गृहस्थ व्यवहार में रहते हुए कमल फूल के जैसे रहना है, पवित्र रहना है, फिर बच्चों को अपवित्र बनने के लिए क्यों उनको संसार रचाकर दे रहे हो? जबकि बाप 21 जन्मों के लिए पतित होने से बचाते हैं। इसमें लोक लाज कुल की मर्यादा भी छोड़नी पड़े, यह है बेहद की बात।
तो बाबा 21 जन्मों के लिए हमें पतित होने से बचाते हैं. लोक लाज कुल की लोक काय म्हणतील लग्न नाही केलं तर. तो बाबा म्हणते ये छोड़ना पड़ेगा. तुम जानते हो बाप कैसे ऊपर से नीचे आते हैं पतितों को पावन बनाने. वह है ही ज्ञान का सागर, पतित पावन, सर्व का सदगति दाता, अर्थात सबको पावन बनाने वाला. तुम सब एडॉप्टेड बच्चे हो. अभी तुम ब्राह्मण बने हो, फिर तुमको देवता बनना है. बाप कहते हैं, हे आत्माएं, तुम मुझे जानते हो. तुम आत्माएं मेरे सब बच्चे हो ना. तुमने पहले सतयुग में शरीरधारी बन कितना अच्छा सुख का पाठ बजाया. फिर 84 जन्म बाद तुम कितना दुख में आ गए हो. ड्रामा के क्रिएटर, डायरेक्टर, प्रोड्यूसर होते हैं ना, यह है बेहद का ड्रामा. बेहद ड्रामा को कोई भी जानते नहीं है. भक्ति मार्ग में ऐसी ऐसी बातें बताते हैं जो मनुष्यों की बुद्धि में वही बैठ गई है. भक्ती मार्गामध्ये सगळ्या ज्या काही गोष्टी त्याच अशा ठासून ठासून बसवल्या जातात त्यांच्या बुद्धीमध्ये की दुसरं काही घ्यायला जागाच नाही राहत. जे भक्तीमध्ये डुबलेले इतकं काही भरून दिलं जातं त्यांच्यामध्ये की जे सत्य ज्ञान आहे ते घ्यायला जागाच नाही त्यांच्याकडे. लेकिन जिसको भी एक पॉइंट भी टच हो गया किसी को तो वो सारी बातें निकल सकती है बुद्धि से. बाप कहते अपने को आत्मा समझ, बाप को याद करो और कोई व्रत नियम नहीं है. बाबा मध्ये मी कोणतेही दुसरे काही व्रत किंवा नियम नहीं सांगितले तुम्हाला. अपने को आत्मा समझ, बाप को याद करो, योगी बनो, पवित्र बनो, यही नियम है. सिर्फ जो व्रत नियम बाबा मध्ये ये सब बंद हो जाता है जब हम बाबा के बनते हैं. कोई व्रत नियम करने की जो भक्ति में करते हैं वो करने की जरूरत नहीं है. भगवान कह रहा है. अब हमारी उतनी हिम्मत होनी चाहिए. ये सब बंद हो जाता है. तुमको सदगती मिल जाएगी. फिर कोई बात की दरकार नाही. मग नंतर तर आपण करणारच नाहीये. सतयुगामध्ये तर विषयच नाहीये. कोणत्याही प्रकारचा व्रत उपवास काही करायची आवश्यकता नाहीये. इथं आपल्यामध्ये इतकी हिंमत पाहिजे की तसे आपलं जसं नॉर्मल जीवन जगायचं जसं सतयुगामध्ये राहणार आहे आपण. तुमने ही बहुत भक्ति की है, उसका फल तुमको देने के लिए आया हूं. देवताएं शिवालय में थे ना, तब तो मंदिर में जाकर उन्होंने महिमा गाते हैं. अब बाप समझाते हैं, मीठे मीठे बच्चों, मैंने 5000 वर्ष पहले भी तुमको समझाया था कि अपने को आत्मा समझो. देह के सब संबंध छोड़ मुझे एक बाप को याद करो तो इस योग अग्नि से तुम्हारे पाप भस्म हो जाएंगे. बाप जो कुछ अभी समझाते हैं कल्प कल्प समझाते आए हैं. दर कल्पामध्ये बाबा याच गोष्टी समजवतो आणि या गोष्टी ऐकून समजून घेऊन आपण देवता बनत असतो. ही देवता बनण्याची ट्रेनिंग आहे. दर 5000 वर्षानंतर बाबा रिपीट करतो, आपण पुन्हा देवता बनतो. पुन्हा ती ट्रेनिंग घेतोय. पुन्हा आपल्याला त्या स्थितीमध्ये पोहोचायचंय. अच्छा, मीठे मीठे से लधे बच्चों प्रति मात पिता बाप दादा का याद प्यार और गुड मॉर्निंग. रूहानी बाप की रूहानी बच्चों को नमस्ते. हम रूहानी बच्चों की रूहानी बाप दादा को प्यार गुड मॉर्निंग नमस्ते. वाह बाबा वाह, शुक्रिया बाबा शुक्रिया. वरदान है आज का, बाप के संस्कारों को अपने ओरिजिनल संस्कार बनाने वाले शुभ भावना शुभ कामनाधारी भव. बाप के संस्कारों को अपने ओरिजिनल संस्कार बनाने वाले शुभ भावना शुभ कामनाधारी भव. हे वरदान आपण ऐकतोय. यावेळेला आपण निर्वैर भाईचं चित्र समोर आणायचं. निर्वैर भाई मध्ये हे सगळं आहे. आणि काल रात्री त्यांनी शरीर सोडलंय. 86 वर्षाचं वय शरीराचं. त्यांनी शरीर सोडलं काल रात्री. आणि आता पुढचा जो पार्ट आहे सतयुगामध्ये त्यांचा आणि सतयुगाच्या तयारीचा, त्यासाठी बाबांनी त्यांना आपल्याकडे बोलवून घेतलंय. पण बिलकुल हे जे क्लिअर कट वरदान त्यांच्यामध्ये प्रॅक्टिकल मध्ये दिसायचं. त्यांना जेव्हा आपण क्लासमध्ये बघितलेलं आहे आणि प्रत्यक्ष त्यांना बोलताना समोर जेव्हा त्यांच्याकडे आम्ही भेटायला गेलो होतो एकदा, तर 3 वर्षापूर्वी, एकदम इतकं सायलेंटली आणि इतकं शांतपणे ते बोलतात. ते लिमिट नाही त्याची, इतकं सुंदर. तर एक माता होती आलेली तिथं. त्या मातेने प्रश्न विचारला निर्वैरबाईंना की त्यांचा मुलगा होता सोबत, काहीतरी 10-12 वर्षाचा, आणि याला सगळं ज्ञान आहे, सगळं आहे, सगळं माहिती आहे. प्रश्न विचारले तो उत्तर देतो, पण हा मुरली ऐकत नाही.
त्याला काहीतरी तुम्ही स्ट्रिक्ट सांगा, कडक शब्दामध्ये सांगा काहीतरी. मुरली सगळं आहे, तो सगळं चांगला करू शकतो, पण मुरली ऐकत नाही रोजची. तर त्यांनी इतक्या सायलेंटली आणि इतक्या शांतपणे त्याला सांगितलं होतं. ते अजूनपर्यंत ते वाक्य मनामध्ये माझ्या, की बच्चे अभी तुमको समझ मिल गई है, सब कुछ पता है, भगवान परमधाम से आता है रोज पढ़ाने के लिए और तुम उसको मिस करते हो. ये ठीक बात तो नहीं है ना. इतकंच सांगितलं आणि त्या मुलाच्या डोळ्यामध्ये अश्रू आले होते लगेच. इतकं सुंदर, इतक्या सुंदर शब्दामध्ये त्यांनी सांगितलं होतं आणि स्थिती अशी होती त्यांची, बिलकुल त्याचं पक्क होऊन गेलं की मुझे मुरली मिस नाही करणी. तर हे अशा प्रकारचे हे एकापेक्षा एक आत्मे बाबांचे. आणि आता हे 2 वरिष्ठ भाई राहिले होते आपले, जे साकार बाबांच्या वेळचे. त्याच्यापैकी आता ब्रिजमोहन भाई आहेत, निर्वैर भाईंनी पण शरीर सोडलेलं. तर आता हा अंतिम समय जवळ आलेला आहे, आपल्याला आपली तयारी करायची बस. तो बाप के संस्कारों को अपने ओरिजिनल संस्कार बनाने वाले शुभ भावना शुभ कामनाधारी भव. तर बिलकुल त्यांची स्थिती बाप समान झालेली होती जवळपास निर्वैर भाईंची. आपल्यालाही तसं बनायचंय. अभी तक कई बच्चों में फीलिंग के, किनारा करने के, परचिंतन करने व सुनने के भिन्न भिन्न संस्कार हैं, जिन्हें कह देते हो कि क्या करे, मेरे ये संस्कार है, ये मेरा शब्द ही पुरुषार्थ में ढीला करता है. काही बच्चों में फीलिंग आ जाती है, काहीतरी वाईट वाटतं कशामुळे तरी, काहीतरी बरं वाटत नाही, चांगलं वाटत नाही, मूड ऑफ होऊन जातो. कोणी किनारा करून घेतं की नाही मला इकडे जायचंच नाहीये. परचिंतन करणे, दूसरे इसकी तेरी मेरी में जाते हैं ज्यादा. भिन्न भिन्न संस्कार वो और वेगवेगळे स्वभावाने काय म्हणतात की असाच स्वभाव माझा असा स्वभाव आहे. बाबा म्हणतात ये मेरा शब्द ही पुरुषार्थ में ढीला करता है. यह रावण की चीज है, मेरी नहीं है. हे जे काही झालेलं आहे, आपण देवता होतो त्यावेळेला थोडी होतं. रावण आल्यानंतर ते आपल्यामध्ये आलेले. तो मतलब रावण की चीज है, मेरी नहीं है. लेकिन जो बाप के संस्कार है वही ब्राह्मणों के ओरिजिनल संस्कार है. जसा बाबा आहे तसेच ब्राह्मण दिसले पाहिजे. तसं ती मूर्ती निर्वैर भाई बिलकुल तसे बनलेले होते. वह संस्कार है विश्व कल्याणकारी, शुभ चिंतनधारी. विश्व कल्याणाची भावना आणि शुभ चिंतन, स्वतःविषयी पण आणि दुनियेविषयी शुभ भावना. सबके प्रति शुभ भावना, शुभ कामनाधारी. स्लोगन है जिनमें समर्थी है वही सर्व शक्तियों के खजाने का अधिकारी है. ज्यांच्यामध्ये ताकद आहे त्यांच्यामध्ये सगळ्या शक्ती, ज्यांच्यामध्ये हिंमत आहे, ताकद आहे, त्यांच्यामध्ये सगळ्या शक्ती पुन्हा विराजमान होऊ शकतात. अच्छा, ओम शांती. कम बोलो, धीरे बोलो, मीठा बोलो, सत्य बोलो, सोच समझ कर बोलो. दुआएं